परभणीमधील संविधानाच्या प्रतिकृती विटंबना प्रकरणातील आरोपींवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करणे तसेच न्यायालयीन कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी गोरेगावातील नागरिकांनी शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक लिंक रोड गोरेगाव पश्चिम येथे निषेध व्यक्त केला। तसेच बांगूर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना गोरेगावकरांच्या वतीने या घटनेचा निषेध करणारे व सदर प्रकरणातील दोषींवर त्वरित कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात आले। यावेळी गोरेगावातील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेचे प्रमुख आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशेष म्हणजे या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, वंचित, बसपा, सपा, आरपीआय, आझाद समाज, कम्युनिस्ट आणि पुरोगामी आंबेडकर चळवळीतील नेते, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते। या देशामध्ये जसजसं मोदी सरकार येऊ लागले मागच्या 15 वर्षामध्ये तसतसं दलितांवरचे, अल्पसंख्याकांवरचे, अति अल्पसंख्याकांवरचे हल्ले वाढत चालले। आताच काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये कायद्याचा अभ्यास करणारा, आमच्यासारखा कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी एका आंदोलनामध्ये, आपल्यासारख्या शांततेच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला। सहभागी होत असताना त्याला कायद्याचा अभ्यास करणारा माणसाला कायद्याची जाण असते, तर कायदा आमच्या बापाने लिहिलेला आहे। असं असताना त्याला अटक करणं, त्याला न्यायालयाने जेव्हा जामीन दिला तरी सुद्धा त्याला बाहेर न काढता बेदम मारणं आणि कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू होतो, तरी सुद्धा या राज्याचं सरकार त्या संदर्भात एक संवेदनशीलता म्हणून सारी चर्चा सुद्धा करायला तयार नाहीये। या केंद्राचं सरकार चर्चा करायला सुद्धा तयार नाहीये आणि मानवी हक्क आयोग सुद्धा याच्यावर सुमोटोचा अधिकार वापरून काही बोलायला सुद्धा तयार नाहीये, ऍक्शन घ्यायला तयार नाही। या सगळ्या यंत्रणांचा आम्ही पहिला जाहीर निषेध करतो। हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला अमित शहा संसदेमध्ये म्हणतात की आंबेडकर ही फॅशन झाली आहे। बाबा, आंबेडकर आमच्या रक्तात आहे। तू ज्या पदावर बसलाय, ज्या पदावर तू बसताना जी शपथ घेतली आहे ती बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून घेतली आहे। तुझ्या जर दम असता तर तू बाहेर बोलला असता। तुला माहित होतं की मी संसदेत बोलल्याच्या नंतर मला त्या राज्यसभेच्या सभापतीचं संरक्षण असतं, त्यामुळे मला कोणी काही करू शकत नाही। पण हे आम्ही सगळे हे विसरणार नाही, कारण संविधान आमच्या बापाने लिहिलेलं आहे आणि तुला धडा शिकवल्याशिवाय आणि तुझ्या पक्षाला धडा शिकवल्याशिवाय आणि तू पाहिलेले जे कुत्रे RSSचे, बजरंग दलचे, विश्व हिंदू परिषदचे आणि अजून जे काही कोणी तुम्ही गल्ल्याबोळ्यांमध्ये सोडलेले, या सगळ्यांना भीमसैनिक आणि गोरेगावकर एक चांगला धडा शिकवणार आहे। त्याचबरोबर फडणवीस सुद्धा याबद्दल बोलायला तयार नाही। काल विरोधी पक्षांनी जेव्हा स्थगन प्रस्ताव आणला त्याच्यावर सुद्धा स्थगन प्रस्तावावर विधानसभेचे अध्यक्ष बोलायला तयार नाहीये। जेव्हा माणसं मारली जातात तेव्हा सुद्धा स्थगन प्रस्ताव येतो आणि असं असताना सुद्धा त्याला ह्याची काळजी वाटत नाही। ह्याच्यावर आपल्याला कळतं की पुढचे 5 वर्ष किती भयानक पद्धतीने होणार आहे। 2014ला जेव्हा 2014 संविधानाच्या मार्गातून जेव्हा फडणवीस सत्तेत आले होते त्यावेळी सुद्धा दलित हत्याकांड वाढला होता आणि आज सुद्धा तेच घडतंय। त्यामुळे या सगळ्या लढ्यामध्ये आपण गोरेगावकर म्हणून विविध राजकीय, सामाजिक संस्था, संघटनेचे प्रतिनिधींनी आज जेव्हा इथे एल्गार पुकारला आहे आणि तो एल्गार हा आपला आवाज या महाराष्ट्र सरकारपर्यंत गेला पाहिजे आणि ही एकजूट तुम्ही सगळ्यांनी दाखवली आहे कालच्या एका फोनवर, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतोय। पण त्याचबरोबर ही लढाई आता सुरू झाली आहे। जसजशा या गोष्टी घडत असेल त्यावेळी आपल्याला एकत्र यावं लागेल, नाहीतर हे आपल्याला संपवून टाकतील। हा एक मेसेज त्यांनी कालच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दिलाय। त्यामुळे पुन्हा एकदा जय भीम, जय भीम, जय भीम। सूर्यवंशीच्या मारेकरांना शिक्षा झालीच पाहिजे, सूर्यवंशीच्या मारेकरांना शिक्षा झालीच पाहिजे। कोण मतदार देत घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण मतदार देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई।
धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।